मित्रांनो, जय गजानन. आज आपल्या बॉयलरमध्ये प्रॉब्लेम आला होता ट्रीपचा. 9 kg आपलं बॉयलर ट्रीप व्हायचं, पण प्रेशर उतरायच्या टायमाला म्हणजे जेव्हा प्रेशर उतरतं 9वर ट्रीप झालं की परत IDFT चालू होतो. तर तो IDFT चालू व्हायचा नाही, म्हणजे प्रेशर खाली यायचा, पण प्रेशर खाली तर यायचा पण IDFT काम करायचा नाही. तर हा आम्ही काळा स्विच बदलून टाकला. हा ट्रिपचा स्विच आहे आणि आपले गेज ग्लास. तर आता ते हे स्विच बदलण्याच्या टायमाला आपल्याला पॉवर बंद करण्याचं काम होतं. तर आपण पॉवर तर बंद केली पाहिजे, पण सप्लाय बंद केला होता पॅनलमध्ये. तो आपला पॅनल आहे. तर आला विषय आणखी, तर आम्ही हे अर्धा तास काम केलं. अर्धा तास कामामध्ये आम्ही बॉयलरची लेवल, पाण्याची लेवल जे आपली असते नेहमीची त्याच्या थोडी वर घेतली. म्हणजे अर्धा तास आपलं पॅनल चालू होणार आणि पंप चालू होणार. तर आम्ही ते मॅन्युअलमध्ये टाकून पाण्याची लेवल पूर्णतः वाढवू आणि मी फायरिंग मारून 9 kg प्रेशर घेतलं होतं आणि प्लॅनमध्ये फोन करून दिला की आमचा अर्धा तास बॉयलरचं काम आहे, प्रेशरचं तुम्हाला मिळेल, पण कमी प्रमाणात मिळेल. आणखी मग आता आम्ही काम आम्ही केलं आणि 9वर आपलं बॉयलर ट्रिप झालेला आहे. आता आपण याचा ट्रिप उघडण्याचा वेट करू. तर याने आता मी ब्लोडाऊन देणार. तर ब्लोडाऊन दिल्यानंतर आपलं बॉयलर लवकर चालू होईल. ते कितीवर चालू होते ते बघायचं. असं काम केलं आता आम्ही. हे व्हिडिओ 2-3 बनवले. काही कारणं ते व्हिडिओ पुन्हा डिलीट होत चालले. तर आता काही ब्लोडाऊन द्यायचा काही टाईम वगैरे नाही. त्याच्या पहिले मी ब्लोडाऊन दिले, प्रेशर खाली घेतलं होतं. त्या 8:30वर चालू झालं, म्हणजे 8:30वर चालू झाला आपलं. मी तुम्हाला पॅनल दाखवतो. त्याच्यातून आम्ही बॉयलरचा सप्लाय बंद केलेला. बॉयलर चालू झाला 8:30वर आपला बॉयलर चालू झालेला आहे. हा आम्हाला 8वर पाहिजे. हा आपला पॅनल. हा इथून आम्ही बंद केलं होतं आणि मॅन्युअलमधून पाणी भरून घेतलं.